आहाराच्या बाबतीत महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतूमधील आहार सांगताना शीत आणि स्निग्ध अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ खायला सांगितलेले आहेत. म्हणजे फक्त थंड पदार्थ खाल्ले तर ग्रीष्म ऋतू सुसह्य होईल, उन्हाळा सुसह्य होईल असे नाही. त्याच्याबरोबरच शरीराला स्निग्धतेची देखील गरज असते. मग यासाठी तुम्ही हेल्दी फॅट्स वापरू शकता, ज्याच्यामध्ये तूप हे सर्वोत्तम आहे. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. त्याच भोपळ्याच्या बिया खाऊ शकता, ज्या साधारण गुणाने थंड असतात. किंवा बेस्ट वे तुम्ही ओल्या नारळाचा वापर जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये करू शकता. यामध्ये तुम्ही सोलकढीचा वापर करू शकता किंवा नुसतेच नारळाचे दूध काढून त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालून ते देखील तुम्ही वापरू शकता. नारळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं फॅट आहे, जे आपल्या शरीराला स्निग्धता देतं आणि शिवाय शरीराचं पोषण देखील करतं. स्निग्ध आणि थंड अशा दोन्ही पदार्थांचा वापर केल्याने आपल्या शरीरातील ताकद टिकून राहील.